आणि आता मला जायचं आहे झुरखेडाला, जिथे आपली हनुमान कथा आहे. आज 24 तारीख आहे. आज तिथे कळश यात्रा निघणार आहे. तर मित्रांनो, चला आता आम्ही आलेले झुरखेडा गावामध्ये आणि आता आम्हाला त्या मंदिरावर जायचंय जिथून ती शोभायात्रा निघणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेले फायनली महादेव मंदिरामध्ये आणि तिथे महादेवाची शिवलिंग आहे. आपण दर्शन वगैरे करून तर मित्रांनो, आता आरती वगैरे झालेली आणि आता शोभायात्रेला सुरुवात होते. हे बघा, चला आता शोभायात्रेला पण झाली काही सुरुवात. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. जेवढे पण चुली दिसताय ना इथे भोजन बनवणारे, 1 2 3 4. छान वाटतंय यार. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हनुमान कथा व्हायला जाते, ते पण धीरेंद्र शास्त्री यांची. धीरेंद्र शास्त्रीजी तिथे बसणार आणि कथा वाचन करणार. किती छान वाटेल ना. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आता वाजलेले सकाळचे 8 आणि आता मला जायचं आहे झुरखेडाला, जिथे आपली हनुमान कथा आहे. आज 24 तारीख आहे. आज तिथे कळश यात्रा निघणार आहे. सो मी त्यासाठी चाललेलं आहे आणि असं वाटतंय की ती आपल्या म्हणजे कथा आहे ना, ती आपल्या घरचीच आहे. तर एवढा आनंद होतोय ना. ती कथेला परवापासून सुरुवात होणार आहे. उद्या धीरेंद्र शास्त्रीजी जळगावला येतील, तर मी त्याचा पण ब्लॉग बनवणार आहे. आणि आता माझ्यासोबत माझा मित्र येतोय. आम्ही दोघे चाललेले कळश यात्राला. जळगावचं वातावरण असं झालेलं आहे ना की ऊनच दिसत नाही थंडीमध्ये. असं वाटतंय की पाऊस वगैरे पडणार आहे की काय. थंडीच वाजत नाही आहे यार बिलकुल. पण मी स्वेटर तर घालून घेतलेलं आहे. फक्त आता ना रस्त्याने जाताना खूप थंडी वाजेल. आणि मी आज तुम्हाला रस्ता पण दाखवतो की पाळदी म्हणजे त्या झुरखेडासाठी जायला कसा रस्ता आहे. आणि आता मी निघतो, कारण की 8 वाजता टाईम होता निघायचा. मला पण माहिती आहे थोडा उशीर होईलच. मी स्वतः 7 वाजता उठला. आणि चला जाऊया गाईस. आता माझ्या मित्राला घ्यायला पोहोचलेला आहे गाईस आणि तो तिकडे आलेला आहे. भाई एवढे प्रिपरेशन डायरेक्ट थंडीपासून वाचायला. लांब जायचं आपल्याला खूप, म्हणून याला ना मी 20 मिनिटं आधी कॉल केला होता. झोपलेला होता, तसाच उठला आणि आंघोळ झाली ना, सगळं फ्रेश वगैरे झालं ना एकदम. चला बस थंडीमध्ये जाऊ सकाळी सकाळी मस्त. आज कडक थंडी वाजेल मला वाटतंय. चला जाऊया आता मस्त आपण झुरखेडाला. तर मित्रांनो, आता आम्ही आलेले साईबाबा मंदिराकडे आणि ह्या गावातूनच, पाळदी गावातूनच आम्हाला आता जायचं आहे. जे की आम्ही मागच्या वेळेस इथूनच गेले होते. आणि हा रस्ता थोडा मला सोपा पडतो येण्यासाठी. आणि जर तुम्हाला सर्वात सोपा रस्ता पाहिजे ना, तर पाळदी रेल्वे फाट्याकडे येऊन जायचं. बघा हा जो फाटा आहे ना, इथे येऊन जायचं. इथून पहिला लेफ्ट घ्यायचा आणि डायरेक्ट सरळ झुरखेडा गाव आहे. आता इथे झुकझुक गाडी येणार आहे, ट्रेन येणार आहे, त्यासाठी क्रॉसिंग बंद आहे, रेल्वे क्रॉसिंग. चलो आरामात तिकडून घे. हां, नाही तर असं वाटतंय ना तिकडून लोक डायरेक्ट युद्धासाठी येत. तर मित्रांनो, चला आता आम्ही पोहोचलेले फायनली कथास्थळावर. आणि हे यज्ञ कुंड आहे, म्हणजे इथे यज्ञ होणार आहे. आणि ते हे पण लागलेले पंडाल पण बघा उभारण्यात आलेलं आहे. इथे नाही आहे वाटतं ते आज. इथे ते अन्नदानाचं आहे, भोजनाचं तिथे. तर मित्रांनो, चला आता आम्ही आलेले झुरखेडा गावामध्ये आणि आता आम्हाला त्या मंदिरावर जायचं आहे जिथून ती शोभायात्रा निघणार आहे. आणि बघा ना, सर्वीकडे भगवा झेंडे लावलेले. इकडून आहे वाटतं मंदिर. हां बघ, रांगोळी वगैरे काढलेले आहे मस्त. भाई किती मस्त सजवलेलं आहे रे. जिथे कथा असेल ना, तर सर्वांनी असंच समजायचं की आपल्या घरामध्ये कथा आहे. तर त्याच हिशोबाने ना एकदम तयारी वगैरे करायची, मस्त घराला सजवायचं आणि यात्रे आपलं इथे कथेला यायचं. तिथेच आहे. चल बरोबर जातोय. आम्ही पोहोचलेले त्या मंदिरावर जिथून शोभायात्रा निघणार आहे.
आणि DJ वगैरे सर्व काही लावलेले आहे. हे महादेव मंदिर आहे. जय सियाराम. चल ना. तर हे मंदिर आहे ते. भाई येल्लो थीम आहे. मला वाटलं होतं मी येल्लो घालून यायचं. माझ्याकडे तुझ्या गाडीकडे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेले फायनली महादेव मंदिरामध्ये आणि तिथे महादेवाची शिवलिंग आहे. आपण दर्शन वगैरे करून घेऊ तिथे. त्यानंतर आहे ना इथे येल्लो थीम आहे. यार मला येल्लो घालायची इच्छा होती पण मग येल्लो काहीच नाही. कुर्ता होता माझ्याकडे. मम्मी नाही बोलली नको घालू म्हणजे. कथेचे जे पण दिवस आहे ना मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक दिवशी कुर्ता घालू म्हणून. कारण की मी असं समजतोय की आपल्या घरीच ही कथा आहे. एवढ्या आनंदाने बागेश्वर धाम बाबा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे. चला आता आपण दर्शन करून घेऊ महादेवाचे. ओम नमः शिवाय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आरती आहे आणि मध्ये आहे. मध्ये कोणतं मंदिर आहे? गणेशजी. मध्ये गणपती बाप्पा आहे. बाहेर महादेव आहे. इथे नंदी भगवान. हर हर महादेव. और वीर बजरंगी ने सीना चीर दिया. बोले जय श्री राम. श्री राम जानकी बैठे हैं. आणि मी तुम्हाला हे 100% सांगू शकतो की आहे ना एवढ्या लोकांमध्ये आपले प्रभू श्रीराम, महादेव किंवा हनुमानजी हे पण इथे उपस्थित असतील. कारण की आता ते कोणत्या रूपात आलेले इकडे ते आपण काही सांगू शकत नाही. तर मी हे माझ्या 100% सांगू शकतो की ना इथे आता एवढे लोक आहे. तर यांच्यामधून कोणीही प्रभू श्रीराम असतील, माता सीता असतील, लक्ष्मण भैया असतील किंवा महादेव असतील, विष्णू भगवान असतील किंवा स्वयं प्रभू श्री हनुमान असतील. आता मी सांगू नाही शकत की कोणकोणत्या रूपामध्ये इथे आलेले आहे. गणपती बाप्पांची पूजा चालू आहे आणि जेवढे महाराज आलेले ना ते सर्व मिळून पूजा करताय. आणि त्यानंतर मग महादेवाची आरती होईल इथे आणि मग इथे शोभायात्राला सुरुवात होणार आहे. म्हणजे ना मला एवढा आनंद होतोय ना यार की मस्त आता शोभायात्रामध्ये जाऊ, नाचू आपण, ते गाणे वाजवतील. एवढं छान वाटतंय ना. तर मित्रांनो आता आरती वगैरे झालेली आणि आता शोभायात्रेला सुरुवात होते. हे बघा महादेवाची पण आता आरती झालेली. मस्त दर्शन वगैरे केलेले आणि बघा खाली किती छान वाटतंय ना. डोक्यांवर कळश आहे आणि सगळ्यांनी येल्लो साडी घातलेली आहे म्हणून.
चला आता शोभायात्रेला पण झाली काही सुरुवात. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. परवापासून कथेला सुरुवात होणार आहे. उद्या वीरेंद्र शास्त्रीजी पण जळगावला येऊन जातील. मित्रांनो हनुमानजी पण आता ट्रॅक्टरवर आहे. चला आणि आता शोभायात्रा गेलेली पुढे थोडं आम्ही पण जाऊ आता यात्रेला. जय सियाराम. गहराइयाँ इश्क की देखे तो कोई जाने, दीवाना हूँ इस कदर खुदा मेरा ये जाने. तर मित्रांनो आता मिरवणूक ती संपलेली आहे आणि आम्ही आता आलेले कथास्थानी. इथे आता भोजनाची व्यवस्था आहे, म्हणजे सगळ्यांना जेवण वगैरे प्रसाद आहे. तर आता तो प्रसाद आम्ही पण खाऊ, आम्ही पण ग्रहण करू. आणि आता थोडीफार गर्दी वाटते इथे, बरं वाटते. जिथे असं कथा वगैरे असली ना तिथे गर्दी असलं तर छान वाटतं. आणि आता पंडाल वगैरे पण खूप काम झालेलं आहे पंडालचं. तिकडे बघा किती मोठं बांधून घेतलं पंडाल. आम्ही आले होते तेव्हा ते सुरूच होते. हे जे यज्ञकुंड आहे ना इथे मस्त गेट बनवलेलं आहे. बघा किती मस्त वाटतंय ते गेट. आणि त्यानंतर मग तिथे भोजनाची व्यवस्था आहे आणि तिथे भोजन चालू आहे आता. ती मोठा कॉन्वॉय त्यांच्या मागे. कॉन्वॉय बघायला मजाच येते यार वेगळी काही. तर मोठा मोठा ताफा बघायला छान वाटतं कारचा. एवढे पण कळस आणलेले होते ना सर्वांनी डोक्यावर, तर ते आता इथे ठेवलेले बघा. तिथून इथे, इथून तिथे, तिकडे असं पूर्ण चारीकडे ना कळस मांडलेले. अशा ठिकाणी कळस ठेवलेले सगळे आता. तर मित्रांनो आता आम्ही आलेले इथे भोजनाच्या ठिकाणी. इथे आम्ही पण आता प्रसाद ग्रहण करू आणि त्यानंतर मग आम्ही तिथे जाऊ ते पंडाल बघायला. जेवढे पण चुली दिसतंय ना इथे भोजन बनवणार आहे. 1 2 3 4. हो काय गरम वाफ आली. इकडे पोळ्या लाटत आहेत सेवेसाठी ज्यांनी पण पास घेतला असेल ना की ज्यांना स्वयंपाकघरात काम करायचं आहे तर ते इथे असतील. मध्ये सगळं अन्नधान्य ठेवतील वाटतं इथे. आणि ते पण चुली आहे खूप मोठ्या मोठ्या. हे बघून शिवमहापुरांका त्याची आठवण आली. आपण असेच फिरायचे तिकडे असेच फिरायचे आम्ही जेव्हा ब्लॉग बनवायला गेला होता किंवा जायचे जेवणाच्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढायला, तेव्हा असंच असायचं. जेवण करून घेऊ
पूरी भात. अरे भाजीसाठी वाटी लागेल. वाटी आहे का? वाटी आहे का काका? नाही का? याच्यातच देऊन द्या. फक्त कोरडी कोरडी द्या. मग एक काम करा. हा बस. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतो आणि खरंच खूप टेस्टी जेवण आहे. ॲक्च्युली मी ही भाजी खात नाही घरी, मला कारण की आवडत नाही, पण इथे एवढी टेस्टी लागते नाही. कोणती भाजी आहे ही? चवळीची भाजी. मी घरी खात नाही, पण इथे एवढी टेस्टी लागते ना, खरंच खूप छान बनवलेली आहे. तर मित्रांनो मी आता पोचलेलो आहे मोठ्या पंडालकडे आणि माझ्या मागे बघा की किती सुंदर दिसतोय पंडाल. जेव्हा ते कापड लागून जातील ना वरती बघा, एक ऑरेंज कलरचं आणि एक व्हाईट कलरचं, तर किती छान दिसतंय. बाजूला पण मंडप वगैरे टाकलेले इथून आणि त्या साईडने पण, फक्त या समोरच्या साईडला नाही आहे, असे आजूबाजूला टाकलेले. मे बी मला वाटतं टाकू शकता का नाही ते तर नाही माहिती, बट आता इथे जेवढं टाकलेलं आहे तेवढं तुम्हाला दाखवतोय मी. आणि जेव्हा मी आला होता ना तर तेव्हा खूप म्हणजे ना लिटरली एवढं काम बाकी होतं ना. छान वाटतं यार, आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हनुमान कथा व्हायला जाते, ते पण धीरेंद्र शास्त्री यांची. आणि खूप जण बोलत असतील तुम्हा हा ब्लॉग का बरं दाखवतोय घडी घडी आम्हाला. बघा मला आहे ना तुम्हाला हे दाखवायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रोग्रामला करण्यासाठी किती मेहनत लागते, किती दिवसापासून तयारी लागते आणि कशी कशी प्लॅनिंग तर मला पण नाही माहिती त्यांनी काय काय केलेली आहे. बट आता जे तुमच्या समोर आहे ते आहे बघा, है ना. तर ही अशी काही प्लॅनिंग लागते पूर्ण याच्यासाठी की किती मोठं पंडाल पाहिजे, किती लोकांची गर्दी होऊ शकते इथे, आणि भोजनाचं कसं करायचं, टॉयलेट बाथरूमचं कसं करायचं. बघा जेव्हा मी आधी आला होता तेव्हा टॉयलेट बाथरूमसाठी खूप कमी होते, आता खूप जास्त झालेले. मला वाटतंय ना VIP जे असेल ना ते इथपर्यंत असेल, नंतर इथून बॅरिगेट्स लागून जातील इथे आणि मग लोकांना इथे बसता येईल. बाकी बघा किती सुंदर. जय सियाराम, सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि जे थीम आहे ना मागे तेवढी सुंदर आहे ना, म्हणजे प्रभू श्री हनुमान आपल्या माता सीताला ती अंगठी देत आहे. प्रभू श्री हनुमान यांना दिली होती की तू हे सीतेला दाखव आणि सीते याच्यावरनं ओळखेल की बरोबर की तुला प्रभू श्रीराम यांनी पाठवलेलं आहे म्हणून. सो ते बघा है ना, किती सुंदर आहे ती थीम. बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. परवा इथे लाखोने गर्दी असेल, आता तर एकदम खाली खाली वाटतंय, पण परवा इथे लाखोने गर्दी असेल, लाखोने भक्त येतील. सो हे बघा, आणि धीरेंद्र शास्त्रीजी तिथे बसणार आणि कथा वाचन करणार. किती छान वाटेल ना. जय सियाराम. मला बघितलेलं आहे का? जळगावचेच आहे का तुम्ही? मला वाटलं तुम्ही बाहेर गावांकडून कुठून आलेले. आज होते का तुम्ही शोभायात्राला? बघते यूट्यूब. माझा आर्यन भावसार ब्लॉग्स. आले मावशी जळगाव का? आपल्या जळगाव वरनं आले का तुम्ही? नाही इकडे पण होते का कळश यात्राला? हा बघितलं होतं वाटतं मी तुम्हाला. एकदम पुढे बसायचं आहे. अच्छा सेवेसाठी आहे का? सेवेसाठी. मग तुमची काय सेवा आहे? माझी मंडप सुरक्षा आहे. अच्छा, पहिली कथा आहे का यांची धीरेंद्र शास्त्रीजींची? तुमची धीरेंद्र शास्त्रीची आमची पहिली आणि खानदेशात सुद्धा पहिली आणि आधी मग शिवमहापुराण कथा. मी नव्हती त्यावेळेस. नाही का? आजी असतील. हा. तुम्ही कुठून आले? तर काही चला आता मी पण निघतो इथून. आणि मला हे नाही माहिती की धीरेंद्र शास्त्रीजी उद्या येणार आहे की परवा येणार आहे, कारण की उद्या पण उद्या येणार आहे 12 येणार. दुपारी का रात्री? नाही दुपारी 12 पर्यंत. नाही उद्या पण एक कथा आहे ना वाटतं त्यांची, तर ती करून. मला आता गाडीवाल्याने सांगितलं की उद्या येणार. ते चॉपरला येतील आणि हा ते नाही इथे येणार आहे ते जळगाव एअरपोर्टला वाटतं. जळगाव एअरपोर्टला हो, तिकडून इकडे येतील. आता बघू कसं त्यांचा शेड्यूल आहे, म्हणून कसं ते येणार आहे जळगावला, तर आपण ते कॅप्चर करू. तुम्हालाही दाखवेल मी की आपल्या जळगावमधून त्यांची शोभायात्रा निघेल आणि मी पण बघेल ते. आता बस मग आजचा एवढंच होतं जे मी तुम्हाला दाखवलं, जी तयारी झालेली इथे.
चला गाईस, मी हा व्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.